और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबुल सिंग कॉलेज ते पवारणीचा पाडा या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालं असून यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वात चांगला रस्ता म्हणून मोहिंदर सिंग कॉलेज ते पवारणीचा पाडा हा होता। तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी या रस्त्याला मंजुरी देऊन बनवला होता। गेल्या 17 वर्षात हा रस्ता खराब झाला नव्हता, परंतु या पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बीएसएनएल, महानगर आणि विद्युत या कंपन्यांची चरी खोदल्या गेल्या होत्या। याबाबत मोहन उगले यांनी आधीच हा रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली होती। एखादी गरोदर महिला या रस्त्याने गेल्यास डिलिव्हरी होईल अशी परिस्थिती आहे। याबाबत वारंवार प्रशासनाला सांगितलं असून कार्यकारी अभियंता संदीप तांबे, शहर अभियंता यांना देखील सांगून लक्ष देत नसल्याचा आरोप मोहन उगले यांनी केलाय। तर या ठिकाणी एखादा अपघात घडल्यास, कोणी मृत्युमुखी पडल्यास याची जबाबदारी केडीएमसी प्रशासन घेणार की स्थानिक लोकप्रतिनिधी घेणार असा सवाल उगले यांनी उपस्थित केलाय। आज आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सर्वात चांगला सुस्थितीत असलेला रस्ता मोहिंदर सिंग काबुल सिंग ते पवारणीचा पाडा हा रस्ता होता। तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी या रस्त्याला मंजुरी देऊन हा रस्ता बनवला होता। याचा ठेकेदार होता MC चंदानी। गेले 17 वर्षामध्ये हा रस्ता खराब झालेला नव्हता, परंतु या पावसाळ्यात जर का आपण पाहिलं तर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला BSNL, महानगर आणि विद्युत या दोन्ही कंपन्यांनी चरी खोदल्या होत्या आणि तेव्हा मी सांगितलं होतं की या रस्त्याला जर का सुस्थितीत केला नाही तर पावसाळ्यात मात्र नागरिकांना याचा मोठा त्रास होणार आहे। एखादी गरोदर बाई या रस्त्याने जर का जाणार असेल तर ती दवाखान्यापर्यंत जाताना डिलेव्हरी होईल अशी या रस्त्याची आता परिस्थिती आहे। वारंवार मी प्रशासनाच्या निदर्शनं आणून दिले। कार्यकारी अभियंता संदीप तांबे यांनासुद्धा सांगितले, शहर अभियंता यांनासुद्धा सांगितले, परंतु याकडे अजून प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही। जर का या ठिकाणी एखादा अपघात झाला, कोणी मृत्युमुखी पडलं तर त्याला जबाबदार कोण राहणार? प्रशासन राहणार की या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी? याचा जनतेने विचार करायला हवा। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।